इराण व अमेरिकेची शांती वार्ता फिसकटल्याने परिस्थिती आणखीन बिघडली आहे। पश्चिम आशियातील तणाव वाढलाय। इस्लामाबादेत झालेल्या इराण व अमेरिका यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली, त्यामुळे गुंतागुंत वाढली। नुसतं इराण व अमेरिकाच नाही तर यामुळे इतर 4-5 देशांमधील युद्धही शिगेला पोहोचण्याची शक्यता वाढली। मंगळवारी इस्रायल व लेबनॉनमध्ये शांती वार्ता होण्याची शक्यता आहे। या दोन्ही देशांचे प्रतिनिधी अमेरिकेत बैठक घेतली। अमेरिकेचे काही अधिकारीही यात सहभागी होतील, परंतु याच बैठकीला हिजबुल्लाने तीव्र विरोध केलाय। इराणने हिजबुल्लांच्या अमेरिकी तळांवर हल्ले केल्याने हिजबुल्ला चवताळलाय, त्यामुळे इस्रायल सोबत शांती वार्ता नकोय असं त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्या वादात अमेरिकेने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतलाय। अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकाबंदी करण्याची तयारी सुरू केली आहे, त्यामुळे तणाव आणखीन वाढलाय। या सामुद्रधुनीवर युद्ध सुरू झाले तर जगातील निम्म्या देशांवर संकट ओढवणार आहे, परंतु त्यातही सध्या तरी भारताला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता नेमका तणाव का वाढलाय आणि भारताला दिलासा देणारी बातमी कोणती, हेच आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मैथिली। आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 राष्ट्रीय घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। होर्मुझ सामुद्रधुनी हीच खरी तिसऱ्या महायुद्धाचं कारण ठरलंय। या सामुद्रधुनीवर इराणला वर्चस्व हवं आहे। तेथे टॅक्स लावून तिथून जाणाऱ्या जहाजांच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा इराणचा इरादा आहे, परंतु अमेरिकेसह इतर देशांना हे मान्य नाही। पाकिस्तानचं झालेली शांती वार्ता फिसकटल्यानंतर अमेरिकेनंही या सामुद्रधुनीकडे लक्ष वळवलंय। अमेरिकेनं होर्मुझमध्ये नाकाबंदीची तयारी सुरू केली। अमेरिकन नौदल सध्या ॲक्शन मोडमध्ये आल्याच्या बातम्या येऊ लागल्यात। इराणच्या तेल निर्यातीवर अंकुश ठेवण्यासाठी ही रणनीती आणखी जात असल्याचं सांगितलं जातं। इराणकडून होणारे तेल, पेट्रोकेमिकल्स, सिमेंट, स्टील आणि सुकामेवा यांची समुद्रमार्गे होणारी निर्यात रोखण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न आहे। होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका 15 युद्धनौका तैनात करण्यात असल्याच्या बातम्या येऊ लागल्या। विमानवाहू नौकेच्याही त्यात समावेश आहेत। असं झालं तर इराण ही ऋषीला पेटण्याची चिन्हे आहेत। अमेरिका व इराणमध्ये या सामुद्रधुनीच्या अधिकारासाठी युद्ध सुरू झाले तर त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर पडेल। भारत, चीन व पाकिस्तान सारख्या देशांना त्याचा मोठा फटका बसेल, कारण याच देशातील सर्वाधिक जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून जातात। त्यामुळे या तिन्ही देशांच्या व्यापारावर जबरदस्त परिणाम होईल असं तज्ञांचं मत आहे। हाच तणाव लक्षात घेत सोमवारी चीनच्या जहाजांनी होर्मुझचा मार्ग शेवटच्या क्षणी बदलला। आता चीनच्या जहाजांनीच मार्ग बदलल्यामुळे होर्मुझ किती असुरक्षित होतोय याची प्रचिती येते। या सगळ्या परिस्थितीत भारतासाठी एक सुखद बातमी येते। स्वतःवर संकट असतानाही इराणने भारताची दोस्ती निभावली। इराणने स्पष्ट केले की होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारताच्या जहाजांना कोणत्याही प्रकारचा टोल द्यावा लागणार नाही। भविष्यातही भारत त्यांची जहाजे अगदी निशुल्क या सामुद्रधुनीतून घेऊन जाऊ शकतो, असं इराणनं स्पष्ट सांगितलंय। भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी सांगितलंय की तुम्ही भारत सरकारला विचारू शकता, आम्ही आतापर्यंत कोणताही टोल घेतला नाही। पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की या कठीण काळात भारत आणि इराणचे संबंध मजबूत आहेत आणि दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत। आपल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी इराणला कोणताही टोल दिलेला नसल्याने भारतकडून यापूर्वीच सांगितलं गेलं। विशेष बाब म्हणजे युद्धाच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनीत वाहतूक जवळपास ठप्प झाली होती, तेव्हा भारताची 9 LPG जहाजे या भागातून सुरक्षित बाहेर पडली होती। सध्या सुमारे 15 भारतीय ध्वज असलेली जहाजे फारसच्या आखातात अडकलेली आहेत, तरीही लवकर बाहेर पडण्याची शक्यता आहे। भारतातील ऊर्जा क्षेत्राचा विचार केला तर भारतातील जवळपास अर्धे कच्चे तेल आणि LPG गॅस याच मार्गाने येतात। त्यामुळे या भागात अडचण निर्माण झाल्यास भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि व्यापारावर थेट परिणाम होतो। आता फतहली यांनी भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले। त्यांनी म्हटलं आहे की या कठीण काळात भारताने एक विश्वासू मित्र म्हणून साथ दिली, त्यामुळे इराण व भारताचे संबंध मधुर असल्याने भारताचे टेन्शन सध्या तरी थांबले आहेत। परंतु जर आगामी काळात अमेरिकेनेही या सामुद्रधुनीवर हक्क सांगण्यास सुरुवात केली तर मात्र आशियातील इतर देशांचं टेन्शन वाढणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।